तुम्ही श्री स्वामी समर्थांचे पारायण करण्याचा विचार करत आहात का? पण मनात प्रश्न आहेत. पारायण कधी सुरू करायचं? संकल्प कसा घ्यायचा? किती दिवस पारायण करायचं? कोणते नियम पाळायचे? आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर सांगता कशी करायची? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करण्याची सोपी पद्धत, संकल्पविधी, महत्त्वाचे नियम आणि सांगता विधी. आणि सर्वात महत्त्वाचं, पारायण करताना केवळ नियमांपेक्षा मनातील श्रद्धा आणि भक्तिभाव अधिक महत्त्वाचा का मानला जातो, हेही जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत पारायण म्हणजे नेमकं काय. पारायण म्हणजे एखादा पवित्र ग्रंथ ठराविक पद्धतीने, श्रद्धेने आणि नियमितपणे पूर्ण वाचणे किंवा श्रवण करणे. श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पारायण विशेष भक्तिभावाने केले जाते. या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. उपलब्ध माहितीनुसार काही परंपरांमध्ये एक दिवसात संपूर्ण ग्रंथ वाचला जातो, म्हणजे एक पारायण केलं जातं. तर काही पद्धतींमध्ये 3 किंवा 7 दिवसात पारायण पूर्ण करण्याची पद्धत सांगितली जाते. म्हणून तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि श्रद्धेनुसार तुमची पद्धत निवडू शकता. पारायण सुरू करण्यापूर्वी काय तयारी करावी? सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील एखादी स्वच्छ आणि शांत जागा निवडावी. तिथे चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर स्वच्छ वस्त्र अंतरावे. त्यावर श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. समोर दिवा लावावा. धूप, अगरबत्ती, फुले, अक्षदा, नैवेद्य ठेवावा. त्यानंतर कपाळाला गंध लावावा. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेवता आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. अशा पद्धतीचा उल्लेख पारायणाच्या मार्गदर्शनात आढळतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, संकल्प कसा घ्यायचा. पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प केला जातो. संकल्प म्हणजे आपण कोणत्या भावनेने आणि कोणत्या उद्देशाने ही सेवा सुरू करत आहोत हे स्वामींसमोर मनापासून व्यक्त करणे. यासाठी उजव्या हातात थोडे पाणी घ्या. आता आपले नाव, गोत्र, तारीख, वार आणि पारायणाचा उद्देश मनात स्पष्ट करा. तुम्ही हा सोपा संकल्प म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माझे नाव अमुक अमुक आहे, म्हणजे इथे तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे. मी माझ्या श्रद्धेनुसार श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण सुरू करीत आहे. हे पारायण माझ्याकडून श्रद्धेने, भक्तिभावाने आणि कोणतीही चूक झाल्यास स्वामींनी क्षमा करावी. माझ्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी आणि माझ्या मनातील योग्य संकल्प पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांनी मला सद्बुद्धी, धैर्य आणि योग्य मार्गदर्शन द्यावे. श्री स्वामी समर्थ महाराज, माझी ही सेवा आपल्या चरणी अर्पण करीत आहे. यानंतर हातातील पाणी ताम्हणात किंवा योग्य पात्रात सोडावे. अशा प्रकारे नाव, गोत्र, तिथी, दिनांक आणि इच्छित उद्देश सांगून संकल्प करण्याची पद्धत काही मराठी मार्गदर्शक स्तोत्रांमध्ये दिली आहे. पारायण किती दिवस करावे? यासाठी एकच पद्धत सर्वांसाठी बंधनकारक आहे असं म्हणण्याची गरज नाही. स्वामी चरित्र सारामृताच्या 21 अध्यायासाठी परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धती आढळतात. काही जण एका दिवसात संपूर्ण ग्रंथ वाचतात, तर काही जण 3 दिवसात पारायण पूर्ण करतात, तर काही भक्त 7 दिवसात किंवा आपल्या सोयीप्रमाणे नियमित अध्याय वाचतात. उपलब्ध ग्रंथविषयक माहितीतील अशा विविध पद्धतीचे उल्लेख आहेत. म्हणून तुम्हाला जी पद्धत सातत्याने आणि भक्तिभावाने करता येईल ती निवडणे योग्य. आता आपण जाणून घेणार आहोत पारायण करताना कोणते नियम पाळावेत. पहिला नियम, मन शांत आणि एकाग्र ठेवा. पारायण सुरू केल्यानंतर शक्यतो मोबाईल, गप्पा आणि इतर व्यत्यय दूर ठेवा. दुसरा नियम, ग्रंथाचा आदर करा. पोथी स्वच्छ ठिकाणी ठेवा आणि वाचन करताना शक्यतो जमिनीवर थेट ठेवू नका. तिसरा नियम, वाचनाचा अर्थ समजून घ्या. फक्त शब्द वाचून पुढे जाण्यापेक्षा स्वामींच्या चरित्रातून काय शिकायला मिळतं याचा विचार करा. चौथा नियम, वाद, भांडण आणि नकारात्मकता शक्यतो टाळा. पारायणाच्या काळात शांत, सात्विक आणि संयम राहण्याचा प्रयत्न करा. पाचवा नियम,
शक्य असल्यास ठराविक वेळ ठेवा. दररोज जवळपास त्याच वेळेला पारायण केल्याने नियमितता टिकणे सोपे जाते. काही मार्गदर्शकांमध्ये स्वच्छ वस्त्र, एकाग्रता, सदाचार, वादविवाद टाळणे आणि नामस्मरण यांचा विशेष उल्लेख आहे. पारायण काळात कोणता आहार घ्यावा याबाबत वेगवेगळ्या घरांमध्ये आणि परंपरेमध्ये वेगवेगळे नियम असू शकतात. काही भक्त पारायणाच्या काळात साधा आणि सात्विक आहार घेतात, पण प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची आणि परिस्थितीचा विचार करावा. भक्ती करण्यासाठी स्वतःला त्रास देणे आवश्यक नाही. स्वामींची सेवा ही श्रद्धेने आणि आनंदाने व्हावी हा मुख्य भाव असावा. पारायण पूर्ण झाल्यानंतर सांगता कशी करावी? पारायणातील शेवटचा अध्याय पूर्ण झाल्यानंतर स्वामींचे स्मरण करा, फुले अर्पण करा, धूप आणि दीप दाखवा, नैवेद्य अर्पण करा, श्री स्वामी समर्थांची आरती करा. त्यानंतर मनापासून प्रार्थना करा, स्वामी महाराज, आपल्या कृपेने माझ्याकडून हे पारायण पूर्ण झाले. वाचताना किंवा सेवेत काही चूक झाले असतील तर मला क्षमा करा. माझी ही सेवा आपल्या चरणी अर्पण आहे. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव आपली कृपादृष्टी राहू द्या. मला सद्बुद्धी, चांगले विचार आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. यानंतर सर्वांना प्रसाद द्या आणि शक्य असल्यास आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा इतर सत्कार्य करा. पारायणानंतर आरती, नैवेद्य आणि यथाशक्ती दान करण्याचा उल्लेख काही पारायण मार्गदर्शकांमध्ये केला आहे. मंडळी, स्वामींचे पारायण म्हणजे केवळ पुस्तक पूर्ण वाचणे नाही. पारायण म्हणजे स्वामींच्या विचारांशी स्वतःला जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न. आपण किती अध्याय वाचले, किती दिवस वाचले यापेक्षा आपण त्या वाचनातून काय शिकलो हे अधिक महत्त्वाचे आहे. मनात श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा, गरजूंना मदत करा, आईवडिलांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि आपल्या जीवनात स्वामींच्या शिकवणीचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, संकल्प हा स्वामींवर काही मागणी लादण्यासाठी नसतो, तो स्वतःच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचा निर्धार असतो. म्हणून आज जर तुम्हीही स्वामींचे पारायण सुरू करणार असाल तर मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.